श्री स्वामी समर्थ। एक लोटा जल भगवान शिवाला समर्पित केल्याने कोणते दोष समाप्त होतात? शिवपुराणातील जलधारीचे महत्त्वाचे फायदे। भगवान भोले बाबा म्हणतात, तू माझ्यापाशी आलेला आहेस, मागू काहीच नको, फक्त मला जे स्नान घातले आहे ते माझ्या चरणापासून घेऊन जा आणि ते जल सगळ्या घरात शिंपडून दे। तुझे घर सुख संपत्तीने भरवणे माझे काम आहे। जिथे माझ्या चरणाचे रज पोहोचते तिथे सुख संपत्तांना स्वयं पोहोचते। लोक पूजन करतात, जलही समर्पित करतात, परंतु घरी येताना खाली कलश घेऊन येतात। भगवंताला इतके वाईट वाटते की माझ्या दरवाजावरून खाली जात आहे, जो येईल तो भरून घेऊन जाईल। घरी जाताना 2 थेंब का होईना जल घेऊन जावे, त्यात बरकत आहे। 1 लोटा जल भगवान शिवाला समर्पित केल्याने 3 दोष समाप्त होतात। पहिला, भगवान शिवाच्या शिवलिंगाला जल समर्पित केल्याने पितृदोष समाप्त होतो। दुसरा, भगवान शिवाला जल समर्पित केल्याने वास्तुदोष समाप्त होतो। आणि तिसरा, भगवान शिवाला जल समर्पित केल्याने कालसर्पदोष समाप्त होतो। आपल्याला कालसर्पदोष होतो कसा? माझ्या भगवान शिवाला वाहिलेले जल तुळशीला वाहिल्याने आपल्या पत्रिकेत कालसर्पदोष होतो। या सृष्टीवर जेवढ्या नद्या आहेत, जेवढे सरोवर, तलाव, कुंड आहेत, त्या साऱ्या तीर्थांचे संपूर्ण जल जेव्हा आपण घरातून जल घेऊन निघतो तेव्हा आपल्या कलशामध्ये येते। जेव्हा आपण ते जल भगवान शिवावर समर्पित करून देऊन 2 थेंब चरणापर्यंत घेऊन जातो तेव्हा ते जल गंगाजल बनून जाते। आपल्या घरातील माठ, हंडा ज्या ठिकाणी भरलेले असतात त्या ठिकाणी पितराचे स्थान असते। पितरांचे देवता आर्यमा भगवान शंकराच्या सांगण्यावर चालतात, त्यामुळे ते जल शिवाला प्राप्त झाल्यावर आर्यमा संतुष्ट होऊन पितरांना फल प्राप्त करतात। आपण रोज मस्तकावर त्रिपुंड भस्मचंदन लावू शकत नसाल तर शिवलिंगावर जे जल समर्पित केले जाते त्या जलाला आपल्यावरती थोडेसे शिंपडावे, 24 तास ऊर्जा राहते। आपल्या स्वयंपाकघरातून जे जल आपण घेऊन जातो आणि भगवान शिवाला समर्पित करतो त्याने आपला वास्तुदोष समाप्त होतो। आपण एखाद्या चेकअपसाठी हॉस्पिटलला जात असाल तर त्याआधी भगवान शिवाच्या मंदिरात जावे, 1 लोटा जल समर्पित करावे आणि त्या जलाचे आचमन करावे। 1 बेलपत्र उचलून घ्यावे। तुम्ही खाणार असाल तर ठीक, नाहीतर आपल्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवावे। कुंदकिशोर महादेवाचे नाव घेऊन त्या बेलपत्राला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे, कधीच मोठा आजार निघणार नाही। चांगल्या कार्यासाठी, आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी, आनंदासाठी आपण भगवान शिवाची आराधना करत असतो। आपण पहिले जल समर्पित करून नंतर बेलपत्र समर्पित करावे, त्याचा लाभ आनंदमय असतो। मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद।